काय रे काय झालं काहीतरी विचारात दिसतोस काय नाही आपण तरी बी नोकरीसाठी शहरात जायचं म्हणतो. काय म्हणला शहरात हो बरोबर. अरे तुझी माय गेल्यापासून लहानाचं मोठं मी तुला केलं का नाही अरे मी शिक्षणात विरुद्ध नाही शिक्षणापायी तुला शहरात पाठवलं का नाही हा? आणि आता तू तेच म्हणतोस शहरात जायचं नोकरी करायला मग इथं काय करू मी गावात आपण? काय करू म्हणजे आपली शेतीवाडी आहे घरदार आहे मी जे करतो तेच कर की शेती अहो आपण वर्षाला एक धड पीक निघत नाही वेळेवर पाऊस पडत नाही बी बियाणं लावलेला खर्च निघत नाही आणि तुम्ही म्हणता शेती कर. बी खरं आहे म्हणा शेवटी आपल्या नशिबात काय आहे ढेकळं ते ढेकळच म्हणायचं. कधी जायचं म्हणतोस? आज सांगशाल निघतो मी आपण. जायचं तर जा पोरा तू आपल्या घरदाराला आपल्या मातीला विसरू नको. येतो मी. जपून जा पोरा काळजी घे. तुम्ही नोकरीसाठी इथे शहरात आलो तुझ्या ओळखीनं बघ ना कुठे जॉब असेल तर. हे बघ भाई मी ज्या ऑफिसमध्ये जॉब करतो ना तिथे वॅकन्सी तर आहे निघाले. मी तुला माझ्या सरांचं कार्ड देतो तर तिथं इंटरव्ह्यू देऊन बघ तुझं काम झालं तर ठीक आहे तर बघू पुढं काय करतो. अच्छा डिप्लोमा किया क्या? पहले कभी नौकरी किया? नाही सर फ्रेशर. एनीवे मैं आपको कॉल करके बताऊंगा और आपका एड्रेस और फोन नंबर बाहर लिखवा देना. ठीक आहे सर. नमस्कार अप्पा. नमस्कार नमस्कार. प्रदीपचा काही फोन बिन आलता का? काय त्या पोराचं काय करू जसा गेला तेव्हापासून निरोप नाही का बातमी नाही काय बी नाही ईद ईद करेल फोन. काळजी घ्या. हा अरे काय म्हणतोस प्रदीप खूप टेन्शन दिसतं काय आलं? काय नाही यार वडिलांची खूप आठवण येते. खरंच मी खूप मोठी चूक केली की त्यांना एकट्याला सोडून आलो मी. अरे तू एक काम कर ना रे गावाकडे जाऊन ये त्यांना भेटून ये तेवढंच त्यांच्या मनाला बरं वाटेल आला मुलगा आपल्याला भेटायला. तू जर जिवंत असती तर तो तुला सोडून गेला असता का? मग मला तो का सोडून गेला? आप्पा पोरा तू आलास? हो अप्पा.